अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मँगो पासून काजू कतली. एक कप भरून ना काजू घेतले, अर्धा कप साखर घेतली, पिस्ते घेतले, वेलची पावडर घेतली आणि हा ना मँगोचा ना गर काढून घेतलेला आहे. मिक्सर मध्ये ना दळून घेतलाय. काजू ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. काजू मिक्सर मधून बारीक करून घेतलेत. आता हे चाळून घ्यायचे. चाळल्यामुळे ना जो काजूचा मोठा भाग आहे ना तो वरती राहील. हा काजूचा ना मोठा भाग राहिलाय, हा पुन्हा मिक्सर मध्ये टाकायचा आणि बारीक करून घ्यायचा. आता मी ह्या कपात भरून घेते आणि किती बसते ते बघते. त्या प्रमाणात साखर टाकते. पूर्ण एक कप भरून भरले, थोडंसं राहिले फक्त. मी ना अर्धी कपाला थोडीशी कमी साखर घेतली आणि तेवढंच पाणी घ्यायचंय. तेवढंच पाणी घेतले. आता ही साखर विरघळत तोवर ना हे मिक्स करीत राहायचं. असं मिक्स करीत राहायचं. साखर ना आता विरघळत आली ऑलमोस्ट. साखर विरघळली. आता ही काजूची पावडर ना ती टाकून घ्यायची आणि हे मिक्स करीत राहायचं. कंटिन्यूस मिक्स करायचं, नाहीतर याच्यात गुठळ्यातून होण्याची शक्यता असते, नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते. आणि याचा ना गोळा बनला पाहिजे. आणि ही काजू कतली खायला ना खूप छान लागते. एक चमचा भरून ना मी याच्यात तूप टाकून घेणार आहे, म्हणजे याने ना शायनिंग खूप छान येते काजू कतलीला. आणि मिक्स करीत राहायचं. हे ना असं सोडायचं नाही, कंटिन्युअस मिक्स करीत राहायचं. आणि काजू कतली बनवण्यासाठी ना नॉनस्टिकची कढईच घ्यायची. हे ना घट्ट होत चाललंय आणि कलर पण चेंज होत चाललाय याचा. थोडंसं अजून घट्ट झालं का याच्यात ना मँगोचं गर घालून घेऊ, वेलची पावडर टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचंय चांगलं. वेलची पावडर ऑप्शनल आहे, टाकली ते टाका, नसली टाकायची तर नका टाकू. आता ना याचा गोळा बनायला लागलाय. आता हे मँगोचा ना पल्प काढून टाकलेला टाकून घ्यायचा, मिक्स करायचं. आता कलर पण चेंज झालाय याचा. थोडस पुन्हा ना त्याला पाणी सुटतं. मस्त असं ना गोळा बनायला लागलाय. 1-2 मिनिटं असं मिक्स करीत राहायचं. ह्या मिश्रणाला ना तूप सुटायला लागले आणि हे तयार झाले. आता गॅस बंद करू. याच्या ना वड्या पाडून घ्यायच्यात. आता मी ना एक बटर पेपर घेतलाय आणि त्याला तूप लावून घेतलंय. आता हे काजूचं मिश्रण ना त्याच्यावर टाकून घ्यायचंय आणि मी ना थोडं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वडी छान बनते त्याने. हे ना थोडस असं पांगून घ्यायचं. तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता. हे कट करून घ्यायचं आता. ही ना कट करून झाली. मी एक काढून दाखवते. अशी मस्त झाली तयार. आता प्लेटिंग करून घेऊ.